नागपूरमध्ये पुष्पा स्टाईलने गांजाची तस्करी, पण यावेळी सीन थेट रिअल लाईफमध्ये घडलाय। 18 जुलै दुपारी 5 वाजता उमिया वसाहतीत एका गाडीवर संशय आल्यावर गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने कारवाई केली आणि जे समोर आलं ते थक्क करणारं होतं। पुष्पा चित्रपटासारखं प्लॅनिंग, गाडीत आतून खास कप्पे तयार आणि त्यात लपवलेला गांजा। पोलिसांनी अटक केलेले आरोपी ताज हबीब शेख मोहम्मद आणि शैलेंद्र राम लखन गुप्ता त्यांच्याकडून जप्त झाला वाहन, मोबाईल आणि तब्बल 106.850 ग्राम गांजा। एकूण मुद्देमालाची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल, 41,58,450 रुपये। आता या दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा करत आहे। पुष्पा स्टाईल प्लॅनिंग करूनही पोलिसांच्या स्क्रिप्टमधून हे ड्रग डीलर शेवटी कट झाले। चालक आरोपी ताज मोहम्मद हबीब शेख वय 29 वर्ष, राहणार वाकी, वार्ड नंबर 3 सावनेर, व सदर गाडीचा क्लीनर शैलेंद्र रामलखन गुप्ता, राहणार प्रबुद्धनगर, यशोधरानगर, नागपूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे प्रथम आम्ही पडताळणी केली असता त्यांनी त्यांच्या गाडीमध्ये असलेले रिकामे जे कॅरेट आहेत ते दाखवले। सदर कॅरेटमध्ये काही एक चीजवस्तू मिळून आली नव्हती, परंतु बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेल्या चालक ताज मोहम्मद याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदर टेम्पोच्या बेसमध्ये 4 कप्पे केले होते व त्यामध्ये ड्रॉवर होते। त्या ड्रॉवरमध्ये एकूण 108 जे आहेत ते वेगवेगळे पॅकेटमध्ये गांजा रॅप करून ठेवलेला होता। पंचांसमक्ष सदर गांजाचं वजन केले असता 106.850 किलोग्रॅम, एकूण 26,71,250